प्रत्येक माणसाच्या काही ना काहीतरी इच्छा आकांक्षा असतात. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी ध्येय व लक्ष गाठायचं असतं. तुमच्यापैकी काही मुलांना डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमॅन, टीचर, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असेल. यालाच आपले मनोगत असे म्हणतात. मनोगत म्हणजे आपल्या मनातील इच्छा आकांक्षा. काही मुलं आपले मनोगत मोकळ्या मनाने सांगतात, तर काही मुले आपले मनोगत लपवून ठेवतात. तर आज आपण जाणून घेऊया कवीचे मनोगत काय आहे ते. कविता क्रमांक 20, मनोगत. अगोदर कविता वाचून घेऊया. मनोगत. गवतावरचे दव झेलावे, पाण्यावरचे तरंग प्यावे, वर्षा होऊन नित बरसावे, श्रावणधारी खळखळ व्हावे, पानासंगे मन डुलवावे, फुलासंगे मन फुलवावे, पक्षी होऊन उंच उडावे, चोची संगे गाणे गावे, पानझडीचे क्षण भोगावे, कळ्या फुलांचे क्षण वेचावे, घायाळ होऊन हळू विवळावे, विवळताना कधी गरजावे. गवतावरचे दव झेलावे, पाण्यावरचे तरंग प्यावे. कवीचे मनोगत तसे विचित्रच आहे. त्याचे स्वप्न निसर्गावर आधारित आहे. त्याला वाटते की आपण थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी जो दव म्हणजे ड्यू गवतावर पडतो त्याला अलगदपणे उचलावा व झेलून घ्यावा. स्थिर पाण्यात जेव्हा आपण एखादा दगड टाकतो त्यावेळी पाण्यावर तरंग निर्माण होते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिपल्स म्हणतात. पाण्यावरचे ते तरंग उचलून प्यावे असे कवीला वाटते. वर्षा होऊन नित बरसावे, श्रावणधारी खळखळ व्हावे. पावसाळ्यात जसा पाऊस धो धो पडतो तसाच पाऊस होऊन आपण सतत बरसत राहावे असे कवीला वाटते. श्रावण महिन्यात जसा पाऊस कोसळतो आणि त्याबरोबर सगळ्या ठिकाणी पाणीच पाणी जमा होते आणि रस्त्यावरून, डोंगरावरून, घरावरून पाणी खळखळ वाहायला लागते, त्याचपरी आपण खळखळ वाहत राहावे असे कवीला वाटते. पानासंगे मन डुलवावे, फुलासंगे मन फुलवावे. झाडाचे पान जसे वारा आल्याबरोबर मनसोक्त डोलते, मन मोकळ्यापणाने डोलते, त्याचपरी आपण आपले मन डुलवावे असे कवीला वाटते. झाडावरचे फूल जसे प्रसन्न होऊन फुलते आणि पाहणाऱ्याला सुद्धा आनंद देते, त्याचपरी आपलं मनही फुलासारखे फुलावे असे कवीला वाटते. पक्षी होऊन उंच उडावे, चोची संगे गाणे गावे. आकाशात पक्षी जसे उंच उडतात त्याचपरी आपणही पक्षासारखे मनसोक्तपणे मनात कसलीच चिंता फिकीर न ठेवता उंच उंच आकाशात उडावे असे कवीला वाटते. आनंदित असताना पक्षी जसे फांदीवर बसून आपल्या चोचीने गाणे गातात, त्याचवरी कवीला आपण सुद्धा आनंदित होऊन गाणे गावेसे वाटते. जीवनात सुखदुःख हे समानतेने असते. सुखापाठीमागे दुःख आणि दुःखापाठीमागे सुख हा जीवनाचा नियम आहे. तेव्हा कवी हे सगळे चांगले अनुभव घेताना दुःखाला विसरून जात नाही. त्याचे मनोगत जसे आनंदी व्हायचे आहे त्याचबरोबर तो दुःखाचाही अनुभव घ्यायला इच्छुक आहे. पानझडीचे क्षण भोगावे, कळ्या फुलांचे क्षण वेचावे. ऑक्टोबर महिन्यात जास्त करून झाडांची पाने झडतात, त्याला पानझडीचा महिना म्हणतात, ऑटम सीझन. ही पाने झडताना झाडांना दुःख होते, पण कवी ते पानझडीचे क्षण सुद्धा अनुभवायला तयार आहे. सुखाबरोबर दुःखाचाही आस्वाद तो घ्यायला इच्छुक आहे. झाडांना कळी येते आणि नंतर ती कळी फूल बनते. कळीपासून फूल बनण्याचा हा प्रवास सुद्धा कवी अनुभवू इच्छितो. घायाळ होऊन हळू विवळावे, विवळताना कधी गरजावे. आपण जेव्हा घायाळ होतो, आपल्याला दुखापत झालेली असते, तेव्हा आपल्याला वेदना होतात.
आणि वेदनेने आपण विव्हळतो, तळमळतो, त्रास होतो. ते तळमळणे, ते विव्हळणे, ते त्राससुद्धा कवीला बघायचं आहे, अनुभव करायचं आहे. आणि अशा दुःखात विव्हाळताना कधीकधी आपण आणखी निश्चय दृढ करून मध्येच गरजतो, म्हणजे पुन्हा लढायला सज्ज होतो. पुन्हा धाडसाने जीवनातील कठीण प्रसंगाला तोंड द्यायला तयार होतो. हे सुद्धा क्षण कवीला अनुभवायचे आहे. सिंह जशी गर्जना करीत पुन्हा लढायला, आक्रमण करायला सज्ज होतो, त्याचवेळी आपण दुःख आल्यावर हार मानायची नाही. सुख आणि दुःख हे जीवनात असतेच. आपल्याला जीवनात फक्त सुख मिळेल असे आम्ही गृहीत धरून चालू नये. सुखापाठीमागे दुःख आणि दुःखापाठीमागे सुख हे असतेच. आणि याला तोंड द्यायला आपण सतत तयार राहायला पाहिजे, असे कवी आम्हाला मनोगत या कवितेच्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे. आशा करते की तुम्हाला कविता आवडली असेल. धन्यवाद.